पुण्याच्या एकता नगरमध्ये कमरे इतकं पाणी भरलेले द्वारका इमारतीच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलेलं होतं। पुण्यात मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी परिस्थिती आहे। या परिसरामध्ये खडकवासला धरणातून विसर्ग हा अधिक वाढवला जाणार आहे अशी देखील माहिती आहे। काल दुपारपासून आपण 7 कुटुंब इथून सुरक्षित स्थळी हलवलेली आहेत, कारण त्यातली बहुतांश कुटुंब स्वतःच्या नातेवाईकांकडे गेलेली आहेत आणि 2 ते 3 कुटुंब आपण बॅडमिंटन हॉलला ठेवलेली आहेत। आपण या सर्व सोसायटीला म्हणजे एकता नगरी असेल, निंबज नगर असेल, विठ्ठल नगर असेल, या सोसायट्यांना आपण आता 24 तासापेक्षा जास्त कालावधी उलटून गेलाय की आपण त्यांना सातत्याने आवाहन करतोय, त्यांना आपण अश्युरन्स देतोय की आम्ही आहोत, तुम्ही काळजी करू नका, परंतु आपण सुरक्षित स्थळी हला। ज्या नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला ते स्वतःहून सुरक्षित स्थळी गेले किंवा आपण त्यांना हलवलंय। परंतु आता इथे आपण सोसायटीचे ही अत्यंत सखल भागातली सोसायटी आहे, तिथे 3 ते 4 फूट पाणी आलेलं आहे। आता जेव्हा ह्या नागरिकांनी आवाहन केलं आपल्याला, तर आपली जी फायर ब्रिगेडची यंत्रणा आहे त्यांनी कुटुंबांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात झालेली आहे करतोय। आताही आपण त्यांना एक शेवटची अंतिम निर्वाणीची एक लेखी नोटीस सुद्धा सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी आता तरी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा ही आम्ही पुणे मनपातर्फे सर्वांना विनंती करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।